हरिओम. येतोय आवाज. ओके, थँक्यू. श्लोक पुन्हा एकदा सांगतो. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवा. यत प्रवृत्तिर्भूतानां म्हणजे ज्याच्यामुळे या जगाची उत्पत्ती होते, सगळे जीव जन्माला येतात. येन सर्वमिदं ततं म्हणजे ज्याने हे सर्व काही व्यापलेलं आहे, अशा ईश्वर तत्वाचं म्हणजे साधारण स्वकर्मणा तमभ्यर्च्य, त्या ईश्वर तत्वाचे स्वतःला प्राप्त झालेल्या कर्माने पूजन केल्याने सिद्धिं विंदती मानवा, मानवाला सिद्धी प्राप्त होते. आता कोणत्या मानवाला सिद्धी प्राप्त होते तर अ, या ह्याचं बॅकग्राऊंड जर पाहिलं आपण 18व्या अध्यायाचं, तर सुरुवातीला सांगितलं आहे की अ, तो चतुर्वर्णापैकी कुठल्याही वर्णाचा असेल, तो कुठल्याही व्यवसायात असेल, कुठलाही कर्म करत असेल, कोणत्याही स्वभावाचा असेल, तरी तो हे ईश्वर तत्व प्राप्त करून घेऊ शकतो. आणि अ, मग आता सगळेच एलिजिबल आहेत का? तर खरं तर हो. पण ज्याची ईश्वर प्राप्ती करून घ्यायची इच्छा आहे, तो पाहिजे. आणि ही प्रायोरिटी पाहिजे. म्हणजे सर्वसाधारणतः आपलं काय असतं की मार्क्स पाहिजे, एवढं एज्युकेशन पाहिजे, लग्न वगैरे, मुलं, हे सगळे आपले प्रायोरिटीज असतात. नेटफ्लिक्स वगैरे अजून काही. आणि पण ईश्वर प्राप्ती ही प्रायोरिटी असली, ही हे साधक इथे एक्सपेक्टेड आहे. आणि म्हणूनच की फक्त 10 मिनिटाची पूजा किंवा 10 मिनिटाची साधना हे अपेक्षित नसून, भगवद्गीता इथे सांगत आहे की तू दिवसभराच्या तुझ्या कर्माने ईश्वराची पूजा कर. सो आता पूजेचं कर्म आणि कर्मा थ्रू पूजा हे दोन सर्व वेगळे कन्सेप्ट आहेत. कर्मातून होणारी पूजा हे एक ब्रॉडर कन्सेप्ट आहे की ज्याच्यात पूजेचं कर्म येतच. सो आता या ची जी पूजा करायची आहे, म्हणजे कर्माद्वारे ईश्वर प्राप्तीची जी पूजा करायची, तर ती कशी असली पाहिजे, तर ते सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी आळसू सांडुनी फळकाम दौडुनी अंगे जीवी मांडुनी तेथेची भरू. आता इथे महाराजांनी 3 पॅरामीटर सांगितले आहेत. एक तर कर्म उत्साहाने केले पाहिजे. दुसरं हे आळस सांडून. दुसरं की कर्माच्या फळाची मनात आसक्ती न ठेवता केलं पाहिजे. आणि तिसरं तन मन धन अर्पून अगदी जीवभावाने ते केलं पाहिजे. तर आता जर आपलं आवडतं काम आहे तर ते आपण उत्साहाने करतोच. पण इथे आता दिवसभराची सर्वच कामं इन्क्लुडेड आहेत. आणि आपल्याला माहिती असतं की सगळी काही कामं आपल्या आवडीची नसतात. मग आता कसं करावं, तर आता ते ईश्वरासाठी करतोय. जसं अं, एखादी आई आपल्या बाळासाठी, म्हणजे तिला आवडत नसतं पण ती करत असते कारण का त्या बाळाला आवडतं. पण ती बाळाला आवडतं म्हणून त्या उत्साहाने करत असते वगैरे. सो साधारण जर ईश्वर आपला तेवढाच लाडका आहे, तर ही जी कर्म आहेत आपण ईश्वरासाठी करतोय या भावनेने केली, तर आपल्याला तेवढाच उत्साह त्याच्यातही आणता येईल. आणि आपला इनर्शिया, आळस जे आहे, ते घालवायला मदत होईल. दुसरा पॅरामीटर सांगितलाय की कर्माच्या फळाविषयी मनात आसक्ती नकोय. सो म्हणजे ते आपलं, आपण सगळे ट्राय करत असतो. रिसेंटली मी एक असं कॉमिक बघितलं की एक आर्ट एक्झिबिशन आहे आणि त्यात तो आर्टिस्ट असंच एखादा डोस देत असतो. डोस म्हणजे असं ज्ञान सांगत असतो की मी, हे माझं आर्ट, हे माझं एक्सप्रेशन आहे, आणि बाकीच्यांना काही वाटतं ते आय डोंट केअर, बाकीचे काय म्हणतात त्याच्याबद्दल. आणि तेवढ्यात एक जण येतो आणि त्याला म्हणतो, अरे मला तुझं आर्ट खूपच आवडलं अरे. आणि तो एकदा एवढा खुश होऊन जातो की म्हणजे ते त्याला लपवता येत नाही. सो आपल्या बरोबर पण असंच साधारण होत असतं की हे आपण प्रयत्न करत असतो, पण केलेल्या कामाचं जेव्हा सार्थक होतं, कौतुक होतं, तेव्हा आनंद होतो. आणि ते फेल गेलं तर दुःख होतं. आणि ते लपवता येत नाही आणि ते नॅचरली आहे. ते लपवलं गेलं पण नाही पाहिजे. पण मग काय फरक असतो, तर हा जो जनरल मध्ये आपलं असतं की आपण त्याला सगळ्याला आपल्या इगो लावून
ठेवलेला असतो की त्यामुळे ते जास्त प्रमाणात आपल्याला होत असतं. पण या साधकाच्या बाबतीत असं असतं की देवाची इच्छा असा भाव असल्यामुळे तो आधीपासूनच त्यापासून बऱ्यापैकी अलिप्त असतो की हा ठीक आहे, झालं काय नाही झालं काय देवाची इच्छा. सो ही त्यांची टेंडन्सी असते. अ, आता आणि आता एक आपल्या सगळ्यांचंच अवधान जरा होणाऱ्या ऑलिम्पिक्सवर आहे. तर माझंही तसं एक जरा कान होता आणि सध्या चे जे सॉरी सो जे गेम्समध्ये घडामोडी चालू आहे, तर आपले PM नरेंद्र मोदी यांनी गायडन्स देताना असं सांगितलं की माझा एक प्रिन्सिपल आहे, सक्सेस डोक्यात जाऊ द्यायचा नाही आणि फेल्युअर मनात धरून ठेवायचा नाही. सो तो एकदम मला कॅची वाटला आहे या स्वाध्यायासाठी. सो मी ते इकडे आणलं. अम, तिसरा पॅरामीटर म्हणजे की तन मन धन अर्पून, म्हणजे अगदी जीवाभावाने ते केलं पाहिजे. आणि नुसतं कर्म कम्प्लीट करणं हे सफिशियंट नाही. आणि स्वामीजींनी म्हटलंय की कर्म सुशोभित होण्यापेक्षा अंतःकरण सुशोभित होणं जास्त आवश्यक आहे, कारण का हे सगळा आतमधला प्रवास आहे. सो आणि साधं साधं कर्म म्हणजे ते जर का आपण नीट केलं तर त्या व्यक्तीला एक समाधान मिळतं आणि त्यातून एक तेज निर्माण होतं. काही वेळा असं होऊ शकतं की कर्म चांगलं करतोय पण त्यात निषिद्धता क्रिएट होते. म्हणजे हे जरा बऱ्यापैकी डीप वर नेलं की स्वामीजींनी सांगितलं एक त्यांनीच एक्झाम्पल आहे की स्वकष्टाने मिळवलेलं अन्न आहे, घरी शिजवलेलं आहे आणि छान आनंदाने ग्रहण करायचं आहे. सो सगळं एकदम व्यवस्थित आहे. पण आला आणि धसकन जेवायला बसला, म्हणजे हातपाय न धुता, ईश्वर स्मरण न करता एकदम दाटावर तुटून पडला, तर ते योग्य नाही. त्यांनी काय होतं तर उपभोग घेण्याची प्रवृत्ती वाढते. सो स्वामीजी म्हणतात की कर्म असं झालं पाहिजे की अंतःकरणातली सात्विकता वाढेल आणि ईश्वर धारणा धरून ठेवण्यास अंतःकरण योग्य होईल. सो त्याकडे सगळा फोकस असला पाहिजे. आणि मी योग्य कर्म करीन हा मध्यवर्ती उद्देश कायम जागृत असला पाहिजे की जेणेकरून अंतःकरणाला ते वळण लागेल. आता इथे मनात येऊ शकतं की चांगलं कर्म करणं सफिशियंट का नाही, म्हणजे ते परत ईश्वराला अर्पण करण्यात काय इम्पॉर्टन्स आहे असं. तर स्वामी चिन्मयानंदांनी म्हटलंय की वर्क कॅन बी चेंज्ड इन टू वर्शिप बाय अट्युनिंग आवर माइंड्स ऑल थ्रू आवर ऍक्टिव्हिटी टू द कॉन्शियस ऑफ सेल्फ. म्हणजे कुठेतरी बाहेर देव आहे, त्याच्याशी बोलायचंय, त्याला सांगायचंय, हे सगळं छानच आहे. पण त्याहीपेक्षा आतमध्ये असलेल्या अस्तित्वाची अंतःकरण संबंधित करून जर साधक राहील तर कर्म करीत असताना तो म्हणजे तीच ईश्वराची पूजा होईल. आणि तसं कर्म करत असताना अंतःकरणाची पातळी जी आहे ती उंचावली जाते. कारण सदोदित ईश्वराच्या अस्तित्वाचा मनामध्ये आपल्याला भान असतो आणि त्यामुळे त्या साधकाचे पाऊल कधी वाकडे पडत नाही. म्हणजे स्वामी चिन्मयानंदांचंच ते कोट आहे की सच अ मॅन इज नेव्हर कॉट ऑन अ रॉंग फूट इन लाईफ, जस्ट ॲज अ म्युझिशियन कॉन्स्टंटली कॉशियस ऑफ बॅकग्राऊंड म्युझिक सिंग्स हिज सॉन्ग इझिली इन ट्यून. सो मागचे जे सगळे बॅकग्राऊंड म्युझिक आहे, सगळं जे वाद्य आहे ते जर का व्यवस्थित तालात चाललं असेल तर तो जो गाणारा आहे तो पण ऑटोमॅटिक सुरेल गातो, जर भान ठेवून गाणारा असेल तर. आता अशा प्रकारे स्वतःच्या कर्माद्वारे पूजा करणाऱ्या साधकाला सिद्धी प्राप्त होते. आणि आता ती कोणती सिद्धी प्राप्त होते तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे. रिझलेनी म्हणजे खुश झाल्यामुळे, वैराग्य सिद्धी देईजे पसाय तया. वैराग्य हे प्रसाद रूपी त्याला प्राप्त होतं. आता पण म्हणजे
वैराग्य प्राप्त होतं म्हणजे नक्की काय? म्हणजे आता आपल्याही जनरल कामात बघतो की बऱ्याच लोकांना फार पटकन वैराग्य प्राप्त होतं, लवकर रिटायरमेंटचं प्लॅनिंग वगैरे करत असतात. तर तर त्या प्रकारचं वैराग्य नाहीये. सो त्या हे जे साधकाला वैराग्य प्राप्त झालंय की त्याचं की त्याला अम, बाकी काही आवडेनासं झालंय वगैरे असं काही नाही. तर त्याची नॅचरल आवड निवड आहे ती तशीच आहे. पण ईश्वराबद्दलची त्याची जी आवड आहे ती खूप अधिक प्रमाणात असते, आणि त्यामुळे त्याच्या बाकीच्या ज्या संसारिक आवड निवड ज्या आहेत त्याकडे म्हणजे तिथं काय पुरवल्या गेल्या नाही पुरवल्या गेल्या तरी त्याला एवढा फरक पडत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज या सिद्धीबद्दल अजून एक्सप्लेन करताना सांगतात की समज्ञान नुदैज्यता, वेदेची तन्मयता, उपजे ऐसी योग्यता, बोधाची लाहे. म्हणजे स- स्वकर्माच्या ईश्वराची पूजा करणाऱ्या साधकाला योगाची अंतिम स्थिती प्राप्त होत नाही. की लगेच कर्माने तो अंतिम स्थितीपर्यंत गेला असं होत नाहीये. पण ईश्वराचा वेध घेतला असता त्याच्याशी सहज एकरूपता अनुभवायची त्याची कॅपॅसिटी डेव्हलप होते. आणि ही कॅपॅसिटी जेव्हा तो साधनेत त्याच्या वापरतो तिथे ते त्याला खूप बेनिफिट होतो. सो यालाच आणि शंकराचार्यांनी ज्ञाननिष्ठ योग्यता असं म्हटलं आहे. तर हीच कॅपॅसिटी आपल्या सर्वांची डेव्हलप हो, हीच प्रार्थना करून मी स्वामींचरणी हा स्वाध्याय अर्पण करतो. हरिओम.